पाठ 7. स्वराज्याचा कारभार. महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधानमंडळ नियुक्त केलं आणि त्याची 8 खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. हे मंडळ याप्रमाणे होतं: मोरो त्रिंबक पिंगळे पद प्रधान, काम राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. अण्णाजी दत्तो सचिव, सरकारी आज्ञापत्र तयार करणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री, पत्रव्यवहार सांभाळणे. हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याची व्यवस्था व राज्यरक्षण करणे. रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत, परराज्यांशी संबंध ठेवणे. निराजीरावजी न्यायाधीश, न्यायदान करणे. मोरेश्वर पंडितराव धार्मिक व्यवहार पाहणे. शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना जहागिरी दिल्या नाहीत, पण भरपूर रोख पगार दिला. शेतीविषयीचं धोरण. शेती हा खेड्यातला मुख्य व्यवसाय आणि म्हणून महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिलं. अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावायची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये ही ताकीदही दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणायला उत्तेजन दिलं आणि अतिवृष्टी किंवा शत्रुसैन्याच्या हल्ल्यामुळे पीक हातचं गेलं तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा आणि इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर, बी बियाणं पुरवावं अशी त्यांची आज्ञा होती. त्यावेळेला खेड्यामध्ये शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय चालत आणि गावातील कारागीर वस्तूंचं उत्पादन करत. ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत आणि या अर्थानं खेडं स्वयंपूर्ण होतं. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा म्हणजेच बलूत कारागिरांना देत. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचं महाराजांचं धोरण होतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणावर व्हायची आणि म्हणून कोकणातल्या स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम व्हायचा. हे लक्षात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. त्यामुळे पोर्तुगीजांकडून येणारं मीठ महाग झालं आणि स्थानिक मिठाची विक्री वाढली. लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागात होती. एक पायदळ, दुसरं घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार हे अधिकारी, तर पायदळाच्या प्रमुखाला सर नौबत म्हणत. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारं, तर बारगीराला सरकारकडून घोडा आणि हत्यारं. सर नौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी. हेर खातं. स्वराज्याचं शत्रूपासून रक्षण करण्यासाठी शत्रूच्या हालचालांची नेमकी आणि वेळेवर माहिती गरजेची होती. ही माहिती काढून देण्याचं काम हेर खात्याकडे होतं आणि हे खातं अत्यंत कार्यक्षम होतं. हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. किल्ले. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येतं. म्हणून महाराजांनी स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ल्यांचा समावेश केला आणि या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी खूप खर्च केला. सागरी किल्ले. सागरी किल्ल्याचं महत्त्व महाराजांनी ओळखलं आणि त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. आरमार. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी आणि सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. या अडथळ्याला पायबंद घालावा आणि पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करावं म्हणून महाराजांनी आरमार उभं केलं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 400 जहाजं होती. यातील गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजं होती. मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी. प्रजेच्या हिताची काळजी.
केवळ शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि आपलं वर्चस्व निर्माण करावं एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कधीच कार्य केलं नाही. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचं रक्षण केलं पाहिजे याचं भान त्यांना होतं. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर ते प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते.